सैफवरील हल्ला प्रकरणी पोलिसांनी करीना कपूरचा जबाब नोंदवला तर पोलिसांकडून सैफच्या घरील नोकर आणि कर्मचाऱ्यांची 5 तास चौकशी। सैफच्या घरात जबरदस्तीने शिरण्याचा प्रयत्न दिसत नाही, सूत्रांची माहिती। सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी आतापर्यंत पोलिसांकडून 40 ते 50 जणांची चौकशी, तर या प्रकरणात चांगल्या पद्धतीने तपास सुरू असल्याची अजित पवारांची प्रतिक्रिया। सैफ अली खानला लीलावतीत पोहोचवणारा रिक्षा चालक समोर रुग्णालयात दाखल होताच सैफ अली खाननेच स्वतःची ओळख सांगितली। मैं सैफ अली खान, जल्दी स्ट्रेचर लाओ, असं सैफ म्हणाला। रिक्षा चालकाची माहिती। प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान हा नशिबाने बचावला। खरं तर मुलाचाच बळी जाणार होता, मात्र नशिबाने तो वाचला। सैफवरील चाकू हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट। सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू, पोलीस कारवाई करतील, आरोपीला लवकरच ताब्यात घेतील, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालली आहे। सैफवरील हल्ला आणि बीड परभणीतील घटनांवरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा। सैफच्या शरीरातून काढलेला धारदार हेक्स ब्लेडचा तुकडा जप्त, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। सैफ अली खानच्या इमारतीतील नवा व्हिडिओ समोर, आरोपी इमारतीत जातानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद। बिल्डिंगमध्ये शिरल्यानंतर तोंड झाकून आरोपी पायऱ्या चढत असल्याचं दृश्य। सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात 1 जण ताब्यात, मुंबई पोलिसांकडून संशयिताला अटक। मुंबई पोलिसांनी केली संशयित आरोपीची चौकशी, आरोपीची ओळख पटवण्यासाठी खान कुटुंबियांची मदत। मुंबई पोलिसांकडून रात्री विनाकारण फिरणाऱ्या लोकांची तपासणी सुरू, अनेक भागात रात्री फिरणाऱ्या लोकांची तपासणी। सैफ अली खानच्या घराजवळ रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या दुकानांच्या दुकानदारांचीही तपासणी। शाहरुख खानच्या घराची रेकी, मन्नत बंगल्याबाहेरील 14 जानेवारीचा रात्रीचा व्हिडिओ समोर, शिडीचा वापर करून अज्ञाताकडून घरात डोकावण्याचा प्रयत्न। बीड सरपंच हत्येप्रकरणी कुठल्याही दोषी व्यक्तीला सोडलं जाणार नाही, तपास यंत्रणांवर दबाव आणू नये, तपास यंत्रणा योग्य प्रकारे काम करतील, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। सीआयडी आणि एसआयटीनं दबावाखाली चौकशी करू नये अशा सूचना, बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय, काही राजकीय दबाव आहे का, आदित्य ठाकरेंचा सवाल, तर मुख्यमंत्र्यांकडून धनंजय मुंडेंना संरक्षण, आदित्य ठाकरेंची टीका। धनंजय मुंडेंच्या पायाखालची जमीन सरकली आहे, आपला गेम ओव्हर झालाय हे त्यांना कळून चुकलंय, दिवा विसताना फडफडतो अशी त्यांची अवस्था, अंजली दमान यांचा निशाणा। उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीवर राजकारण करणं म्हणजे गुन्हेगारांना मदत करण्यासारखं, बीड प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडने पुण्यातील हडपसर भागात अजून 2 फ्लॅट असल्याचं समोर, अमेनोरा टाउनशिपच्या ॲड्रिनो टॉवरमध्ये ज्योती जाधवच्या नावावर 1 तर शरद मुंडेंच्या नावावर 2रा फ्लॅट। केज नांदूर रस्त्यावर वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून रास्ता रोको, कराड समर्थकांकडून नांदूर रस्त्यावर टायर जाळत आंदोलन। परभणीतून आंबेडकरी अनुयायांची मुंबईकडे लॉंग मार्च, सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकुडेंच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी, प्रशासनाची आंबेडकरी अनुयायांसोबत दुसरी बैठकही निष्फळ। आंबेडकरी अनुयायींचा लॉंग मार्च सध्या कुंभकर्ण टाकळीत, सकाळी 10 वाजता लॉंग मार्च कुंभकर्ण टाकळीहून बोरीकडे निघणार। संतोष देशमुख हत्येनंतर आरोपींचं देवदर्शन, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळेंचं गुजरातमधील एका मंदिरात 15 दिवस वास्तव्य, वाल्मिक कराड, उज्जैन आणि दिंडोरीतल्या स्वामी समर्थांच्या मठात मुक्कामी राहिल्याचं समोर। दिंडोरीच्या आश्रमात वाल्मिक कराड लपवण्यात आलं होतं, सीआयडीनं सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करावं, मोरे कुटुंबाच्या सदस्यांची सीडीआर तपासा, तृप्ती देसाई यांची मागणी। बीड हत्या प्रकरणी पंढरपुरात 22 जानेवारीला आक्रोश मोर्चा, देशमुख कुटुंबासह मनोज जरांगे, सुरेश धस मोर्चात सहभागी होणार, आरोपींविरोधात चार्जशीट दाखल होईपर्यंत मोर्चे सुरूच ठेवण्याचा निर्धार। केजच्या शिरूर गावातील वाल्मिक कराड समर्थकांचं आंदोलन 8 तासांनंतर मागे, पाण्याच्या टाकीवर चढलेल्या नानासाहेब चौरेंची तहसीलदारांकडून समजूत। टाकीवरचं आंदोलन रोखण्यासाठी प्रशासनाची नवी शक्कल, केजच्या प्रत्येक गावातील पाण्याच्या टाक्यांना कंपाऊंड होणार, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केज तहसीलदारांचे आदेश। बीड पुन्हा हादरलं, आष्टीत जुन्या वादातून नातेवाईकांकडून भावांची निर्घृण हत्या, तर अंबाजोगाईत नातेवाईकांमधील वादातून गोळीबार, 4 संशयित ताब्यात। बीडच्या अंबाजोगाईतील गोळीबार प्रकरणी आरोपी गणेश चव्हाणला अटक, प्रॉपर्टीच्या वादातून केला होता गोळीबार अशी माहिती।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 ते 24 जानेवारी दरम्यान दावोस दौऱ्यावर. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक कार्यक्रमात फडणवीस सहभागी होणार. भाजपचे सर्व मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांची बैठक. लोअर परळच्या संघ मुख्यालयात आजपासून 2 दिवस बैठकीचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळेही उपस्थित राहणार. 3 पक्षांमध्ये तू मेमे सुरू असतं. अजून जिल्ह्यांना पालकमंत्री मिळालेला नाही. पालकमंत्री पदाच्या नियुक्तीवरून आदित्य ठाकरेंचा निशाणा. लवकरच पालकमंत्री पदांची घोषणा होईल. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. पालकमंत्री नियुक्तीचं काम अंतिम टप्प्यात असल्याचीही माहिती. शरद पवार गटात गेलेले पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण पुन्हा अजित पवार गटात प्रवेश करणार. सतीश चव्हाण यांचा आज पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसचं आजपासून शिर्डीत 2 दिवसीय अधिवेशन. अजित पर्व दिशा विकासाची पुरोगामी विचारांची असं अधिवेशनाला नाव. छगन भुजबळ उपस्थित राहणार. तटकरेंची माहिती. राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला छगन भुजबळ उपस्थित राहण्याची शक्यता कमी, तर मंत्री धनंजय मुंडे अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग 8व्यांदा बजेट सादर करणार, तर 31 तारखेला दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक. नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदानावर आजपासून रंगणार कोल्ड प्ले कॉन्सर्ट. 18 ते 21 जानेवारी दरम्यान कॉन्सर्टचं आयोजन. यासाठी जगभरातून लाखो प्रेक्षक येणार. नवी मुंबईत होणाऱ्या कोल्ड प्ले संगीत कार्यक्रमामुळे 3 दिवस अवजड वाहनांना प्रवेशबंदी. 400हून अधिक वाहतूक पोलीस वाहतूक नियोजनासाठी तैनात. 5 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था. नेरूळमध्ये होणाऱ्या कोल्ड प्ले आंतरराष्ट्रीय कार्यक्रमामुळे शासनाच्या तिजोरीत 65 लाखांची भर पडणार. पोलीस बंदोबस्तामधून मिळणार शुल्क. कार्यक्रमासाठी 1000 पोलीस तैनात. कुत्र्याच्या भुंकण्यावरून वाद. गल्लीत राहणाऱ्यांना मारहाण. जळगावच्या विद्यानगरमधील प्रकार. घटनेत एकाच्या डोळ्याला दुखापत, तर 3 जण जखमी. पुणे नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू. 60 जण गंभीर जखमी. स्थानिक गुन्हे शाखेनं आयशर चालकाला चाकण परिसरातून ताब्यात घेतलं. नारायणगावातील अपघातावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं ट्विट. 9 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी. मृतांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो. अजित पवारांचं ट्विट. मुंबईतील काम बंद आंदोलनाचा बेस्ट बसला फटका. वेतन वेळेत मिळत नसल्यानं कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं. आंदोलनामुळे कार्यालयात जाणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल. मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कराचे 500 बडे थकबाकीदार. सुमारे 4000 कोटींची थकबाकी. राज्य शासनाच्या विविध विभागांचाही थकबाकीत प्रवेश. मुंबईच्या वीज वहन क्षमतेत लक्षणीय वाढ. वीज मागणीत सातत्यानं वाढ होत असल्यानं कळवा पडघा वाहिनीतील 400 केव्हीचे जुने कंडक्टर बदलून नवीन उच्च क्षमतेच्या कंडक्टरची उभारणी. पीएमपीच्या ताफ्यात फेब्रुवारीपासून नव्या बसेस दाखल होणार. ठेकेदाराच्या 400 बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण. एमएमआरडीएच्या मेट्रो 4A प्रकल्पाच्या खर्चात 63 कोटी 67 लाख रुपयांची वाढ. खर्चात वाढ आणि मार्गिकेच्या विलंबामुळे संबंधित कंत्राटदाराला केवळ 22 लाख रुपयांचा दंड. पुण्यातल्या मुळशीतील पिरंगुट घाट रस्त्यावर रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती. यमराजाचा वेश परिधान करून वाहतूक नियमांचे धडे देत जनजागृती. पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरती प्रक्रियेच्या 2ऱ्या टप्प्यात 10,000 जागा भरणार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती. भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना संधी मिळणार. राज्यात अधिकाऱ्यांअभावी जात पडताळणीची 40,297 प्रकरणं प्रलंबित. रखडलेली पदोन्नती आणि पात्र अधिकाऱ्यांची वानवा. 36 समित्यांचा कार्यभार अवघ्या 4 अध्यक्षांवर. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुणे महानगरपालिकेच्या पर्पल दिव्यांग महोत्सवाला भेट. दिव्यांग मुलाच्या स्टॉलला भेट देत अजित पवारांकडून मुलांचं कौतुक. दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा.